Hello students, welcome to Spectrum Academy. I am Mayuri and this is a series of history for NDA and other competitive exams. So before start history, just what is the history? History समजून घेऊया. GS चा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट असतो आणि डे बाय डे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हिस्ट्री हा सगळ्यात जास्त विचारला जातोय. सो व्हॉट इज द हिस्ट्री? हिस्ट्री इज द स्टडी ऑफ इव्हेंट. हिस्ट्री इज द स्टडी ऑफ पास्ट इव्हेंट. ओके, हिस्ट्री इज द स्टडी ऑफ पास्ट इव्हेंट. बट फक्त किंगडम्स एवढंच हिस्ट्री आहे का? अजिबात नाही. हिस्ट्री इज ऑल अबाउट पीपल, सोसायटी अँड द चेंज ओव्हर टाइम. ओके, history helped to understand how India evolved from ancient civilization to modern republic. And also हा तुमच्या GS चा महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे आपण ही सिरीज स्टार्ट केली आहे. या सिरीज मध्ये आज आपला फर्स्ट चॅप्टर आहे सोर्स ऑफ हिस्ट्री. ओके, बट बिफोर दॅट एक छोटी कन्सेप्ट आहे ती समजून घेऊया. चला, व्हॉट इज हिस्ट्री? जे मी आताच तुम्हाला सांगितलं की इट्स डेफिनेटली द स्टडी ऑफ पास्ट इव्हेंट बट नॉट ओनली अ किंगडम्स. ओके, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. चला तर सुरुवात करूया. Today's first chapter is source of history, but before that एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये मुलं नेहमी कन्फ्युज असतात. ती कन्सेप्ट आहे दिस टाइमलाईन. बघा समजून घेऊया. सो बऱ्याचदा मुलांचं कन्फ्युजन असतं BC बिफोर क्रिस्ट, BCE बिफोर कॉमन एरा, देन AD एनो डॉमिनाय अँड CE कॉमन एरा. आता बघा बेसिकली बिफोर क्रिस्ट त्याला तुम्ही BCE बिफोर कॉमन एरा असं पण म्हणतात आणि एनो डॉमिनाय म्हणजे CE मीन्स कॉमन एरा असं पण म्हणतात. मग आता हे काय? तर काय झालं की ओव्हरऑल बर्थ इथे मी लिहिते. ओके, बर्थ ऑफ जीसस. तो बर्थ ऑफ आफ्टर द बर्थ ऑफ जीसस, आफ्टर द बर्थ ऑफ जीसस ही टाइमलाईन आपण पकडतो ती आपण एनो डॉमिनाय और CE कॉमन एरा अशी म्हणून घेतोय. ओके, एनो डॉमिनाय इट्स अ लॅटिन वर्ड. It means the year of God. Okay, Anno Domini means a year of God. So after the birth, okay, after the birth जे टाइमलाईन पकडतात त्याला आपण AD or CE कॉमन एरा असं म्हणतो. अँड बिफोर द बर्थ त्याच्या आधी पण काही इव्हेंट झाले असतील, करेक्ट? बिफोर द बर्थ आपण जे इव्हेंट पकडतो त्याला आपण बिफोर क्रिस्ट और BCE बिफोर कॉमन एरा यामध्ये कन्सिडर करतो. ओके, कन्फ्युजन क्लिअर झालंय तुमचं? अतिशय सिंपल आहे. बघा सेंट्रल लाईन बर्थ. सो आफ्टर बर्थ द टाइमलाईन इज CE मीन्स कॉमन एरा और एनो डॉमिनाय AD. अँड देन बिफोर दिस टाइमलाईन, ओके, बिफोर दिस इव्हेंट त्याच्या आधी इव्हेंट झालेले आहेत त्या इव्हेंट सगळ्यामध्ये ते जे सगळे इव्हेंट आहेत ते आपण कशामध्ये टाकले? ते आपण टाकले बिफोर क्रिस्ट और BCE बिफोर कॉमन एरा. ओके, ही सिंपल टाइमलाईन आहे. कळाली? चलो, सो आजचा आपला मेन जो टॉपिक आहे तो कव्हर करूया. अँड द टॉपिक इज सोर्स ऑफ हिस्ट्री. बघा हिस्ट्री समजून घ्यायची असेल तर सोर्स ऑफ त्याचे सोर्सेस माहिती असणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि यावर बऱ्याचदा क्वेश्चन येतो. द सोर्स ऑफ हिस्ट्री. चलो, तर सोर्स ऑफ हिस्ट्री मध्ये देर आर टू टाइप्स ऑफ सोर्स, आर्किओलॉजिकल सोर्स अँड लिटररी सोर्स. आर्किओलॉजिकल सोर्स मीन्स मटेरियल, पॉटरी, कॉइन्स, इन्स्क्रिप्शन्स. आता आर्किओलॉजिकल सोर्स मध्ये बऱ्यापैकी मटेरियल सोर्स हे खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे. काय झालं की बऱ्याचदा आपण काय बघतो की जो रिटन इन्व्हेन्शन आहे किंवा द इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग आहे ते खूप नंतर सापडले गेले. मग त्या आधीच काही इव्हेंट्स असतील. ओके, इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग खूप नंतर झालंय बट त्याआधी काही इव्हेंट्स असतील. ते इव्हेंट समजून घ्यायला तुम्हाला कोण मदत करते? आर्किओलॉजिकल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. मग आपण वन बाय वन सोर्स डिस्कस करणार आहोत. फर्स्ट सोर्स जो तुम्हाला कल्चर बद्दल माहिती देतो. ओके, जेव्हा रिटर्न सोर्स नव्हतं त्या टाइम पिरियड मध्ये और मटेरियल सोर्स, जेव्हा रिटर्न सोर्स तुम्हाला मिळत नाही तेव्हा मटेरियल सोर्स हेल्प करतात टू नो अबाउट हिस्ट्री. आणि त्यातला पहिला सोर्स आहे पॉटरी. बघा, सो रेड अँड ब्लॅक पॉटरी इन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. त्या टाइम पिरियड मध्ये काय होतं की रेड आणि ब्लॅक पॉटरी किंवा वैदिक एज मध्ये पण ग्रे पॉटरी होत्या. मग पॉटरी काय सांगतात? आर्ट बद्दल, की त्यावेळेस कुठलं आर्ट अँड कल्चर काय होतं? फ्लरिश झालं होतं. ओके, नेक्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल सोर्स ज्याला आपण म्हणतो और आर्किओलॉजिकल सोर्स ज्याला आपण म्हणतो दॅट आर्किओलॉजिकल सोर्स इज कॉइन. बघा कॉइन तुम्हाला त्या टाइमचे इकॉनॉमिकल लाईफ, ट्रेड, आर्ट अँड रिलिजियस अँड कल्चरल इन्फॉर्मेशन देतात. तुम्हाला हिस्ट्रीचं समजून घ्यायची असेल तर कॉइन इज अ बेस्ट सोर्स ऑफ हिस्ट्री और बेस्ट मटेरियल सोर्स ऑफ हिस्ट्री. बघा, so coin, basically the study of coin is called numismatics. Okay,
हे हा वर्ड मी हायलाइट केलेला आहे, लक्षात ठेवायचं. द स्टडी ऑफ, काय म्हटलंय मी, द स्टडी ऑफ कॉइन इज कॉल्ड न्यूमॅस्टिक. आता त्यावेळेस कॉइन्स मेड अप ऑफ गोल्ड, सिल्वर, कॉपर. आता कॉइन्स टाइप्स ऑफ पंचमार्क असायचे की जेणेकरून त्या किंगडमची एक साइन यूज केलं जायचं, सिम्बल होतं किंगडमचं. सो कॉइन्स तुम्हाला बऱ्याच इन्फॉर्मेशन देतात अबाउट दॅट किंगडम. तर मोस्ट इम्पॉर्टंट बघा, कुशान पिरियड, कॉइन्स हॅड किंग पोर्ट्रेट्स. ड्युरिंग द कुशान पिरियड कॉइन्स वर काय होते, किंगचे पोर्ट्रेट्स होते. देन व्हेन वी टॉक अबाउट गुप्ता पिरियड, ओके, गुप्ता पिरियड अ लार्जेस्ट नंबर ऑफ गोल्ड कॉइन इश्यू. मग याच्यामध्ये काय, गुप्त वॉज अ गोल्डन पिरियड ऑफ हिस्ट्री. तुम्ही जेव्हा हिस्ट्री शिकाल, जेव्हा आपण गुप्त पिरियड शिकू एन्शंट हिस्ट्रीमध्ये, तर आपण काय बघतोय, इट इज अ गोल्डन पिरियड ऑफ हिस्ट्री. मग लार्ज नंबर ऑफ गोल्ड कॉइन. बट when we talk about the post Gupta period, coin mostly copper and low quality. मग मी काय सांगितलंय, coins give the information of economical life. त्यावेळेस इकॉनॉमिकल लाईफ काय होती, कुठलं मेटल होतं, ओके, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठून मिळते, कॉइन्स मधनं. सो कॉइन इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हिस्ट्री. ट्रेड बद्दल इन्फॉर्मेशन मिळते. आता कॉइन्स आर्ट बद्दल पण इन्फॉर्मेशन देतं, बिकॉज कॉइन्स वर सिम्बल्स यूज केले जायचे, इमेजेस यूज केले जायच्या, अँड देन रिलिजियस अँड कल्चरल. ओके, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण देतं, कॉइन. सो डेफिनेटली इट्स अ ग्रेट सोर्स ऑफ, important source of history. Okay, it's an important source of history. Then next, inscriptions. आता inscriptions most important बघा, the study of inscriptions. तुम्हाला हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, मी आधीच सांगते, हे खूप इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत. स्टडी ऑफ कॉइन, न्यूमॅस्टिक. ओके, स्टडी ऑफ कॉइनला काय म्हणतात, न्यूमॅस्टिक. स्टडी ऑफ इन्स्क्रिप्शन इज अ एपिग्राफी. ओके, स्टडी ऑफ इन्स्क्रिप्शन मीन्स एपिग्राफी. ओके, स्टडी ऑफ ओल्ड रेकॉर्ड. तुम्ही जेव्हा ओल्ड रेकॉर्ड स्टडी करतात, ओके, त्याला म्हणतात पॅलिओग्राफी. हे वर्ड्स खूप जास्त महत्वाचे आहे. हिस्ट्री स्टडी करताना हे वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मी काय म्हटलंय, स्टडी ऑफ कॉइन, न्यूमॅस्टिक. Study of inscriptions, epigraphy, and study of old record, paleography. Okay, चलो. So wall, pillars, plates, okay, metal plates, copper plate वर इथे तुम्हाला inscription बघायला मिळतं. आता inscription तुम्हाला त्यावेळेस हेल्प करतं अंडरस्टँड ऍडमिनिस्ट्रेशन, रिलीजन, लँग्वेज, आर्ट अँड कल्चर. कारण इन्स्क्रिप्शनचे टाइप्स आहेत. ओके, ते टाइप्स आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सो बेसिक तुम्हाला इन्स्क्रिप्शन हेल्प कशामध्ये करतं, ऍडमिनिस्ट्रेशन, की त्यावेळेस कसं ऍडमिनिस्ट्रेशन होतं, किंग, बऱ्याच किंगने काय केले, इन्स्क्रिप्शन्स लिहिलेत. ओके, त्याच्यामध्ये त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन लिहिलं गेलं. रिलीजियस माहिती देतं. ओके, लँग्वेज मोस्ट इम्पॉर्टंट. इन्स्क्रिप्शन्स तुम्हाला लँग्वेज बद्दल खूप जास्त इन्फॉर्मेशन देतं, की त्या टाइम पिरियड मध्ये कुठली लँग्वेज होती. आर्ट अँड कल्चर बघा, ओल्डेस्ट इन्स्क्रिप्शन, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, ओल्डेस्ट इन्स्क्रिप्शन्स. सो सगळ्यात ओल्ड इन्स्क्रिप्शन कुठलं आहे, ब्राह्मी स्क्रिप्ट आहे, युज्ड बाय अशोका. हे लक्षात ठेवायचंय की ओल्डेस्ट, बघा क्वेश्चन हे कुठूनही येऊ शकतात. ओल्डेस्ट इन्स्क्रिप्शन इन इंडियन हिस्ट्री इज ब्राह्मी स्क्रिप्ट. ओके, कुठलं आहे, ब्राह्मी स्क्रिप्ट, युज्ड बाय सम्राट अशोक. चलो, सो मी आधीच म्हटलं की इन्स्क्रिप्शन लँग्वेज खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. तर इन्स्क्रिप्शन, लँग्वेज यूज इन इन्स्क्रिप्शन, फर्स्ट प्राकृत लँग्वेज. प्राकृत लँग्वेज म्हणजे त्यावेळेची जी काही लोकल लँग्वेज होती त्याला आपण प्राकृत लँग्वेज म्हणतो. देन संस्कृत लँग्वेज, जी आपली सगळ्यात एन्शंट लँग्वेज आहे. ओके, लेटर पिरियड गुप्ता ऑनवर्ड्स मध्ये ही लँग्वेज यूज केली गेली इन्स्क्रिप्शन साठी. देन ब्राह्मी स्क्रिप्ट, काय सांगितलं मी, ब्राह्मी स्क्रिप्ट अ ओल्डेस्ट इन्स्क्रिप्शन. ओके, अँड ब्राह्मी स्क्रिप्टचं बघा, रिटर्न लेफ्ट टू राईट, हे लक्षात ठेवायचं आहे. ब्राह्मी स्क्रिप्ट ओल्डेस्ट पण आहे. ओके, ब्राह्मी स्क्रिप्ट ओल्डेस्ट पण आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, रिटर्न लेफ्ट टू राईट. कसे लिहायचं, ही लेफ्ट टू राईट. बट खारोष्टी स्क्रिप्ट ही राईट टू लेफ्ट, हे खूप महत्वाचं आहे. ओके,
हे खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी वेन यू स्टडी हिस्ट्री और सोर्स ऑफ हिस्ट्री. त्यातलं ओल्डेस्ट इन्स्क्रिप्शन कोण आहे? ब्राह्मी. आणि अजून एक स्पेशालिटी आहे ब्राह्मी स्क्रिप्टची, इट रिटर्न लेफ्ट टू राईट अँड खारोष्टी रिटर्न राईट टू लेफ्ट. देन ग्रीक जे यूज इन अफगाणिस्तान मध्ये आपण बघितलंय. सो दिस इज द लँग्वेज ऑफ इन्स्क्रिप्शन्स. सो टाइप्स ऑफ इन्स्क्रिप्शन्स तुम्हाला माहिती पाहिजे. मी आधी सांगितलं की देर आर टाइप्स ऑफ इन्स्क्रिप्शन. काही इन्स्क्रिप्शन मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, काही मध्ये आर्ट अँड कल्चरची इन्फॉर्मेशन आहे. मग आपण तेच बघूया. सो रॉयल ऑर्डर्स बघा, सम्राट अशोक त्यांचे जे इन्स्क्रिप्शन आपण बघतो त्याच्यामध्ये त्यांच्या वेळेस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, रिलिजियस ऑर्डर काय होते याची इन्फॉर्मेशन दिली आहे. देन काही डेवोटी लाईक जैनिझम, बुद्धिझम याचे पण इन्स्क्रिप्शन तुम्हाला मिळतात, त्याच्या इमेजेस बघायला मिळतात. देन डिटेल्स ऑफ डोनेशन, आता काही किंगने डोनेट केलेलं आहे, ओके, त्यावेळेस काही डोनेशन केलेलं असेल त्याचे इन्स्क्रिप्शनवर इन्फॉर्मेशन आहे की त्या किंगने काय काय डोनेट केलंय. सो तुम्हाला जर ओव्हरऑल एन्शंट हिस्ट्री जाणून घ्यायचं असेल, इन्स्क्रिप्शन हे खूप महत्वाचं आहे. बिकॉज इन्स्क्रिप्शन तुम्हाला त्यावेळेसचं ऍडमिनिस्ट्रेशन, त्यावेळेसची लँग्वेज, त्यावेळेसचं आर्ट, कल्चर अँड त्या किंग बद्दल, स्पेसिफिकली त्या किंग आणि किंगडम बद्दल इन्फॉर्मेशन देतात. देन रेकॉर्ड इव्हेंट्स अँड अचिव्हमेंट्स, बऱ्याच इन्स्क्रिप्शनवर किंगच्या अचिव्हमेंट्स, त्याचे रेकॉर्ड्स हे सुद्धा लिहिले गेलेले आहेत. मग आपण एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल ऑफ इन्स्क्रिप्शन्स. ओके, सो एक्झाम्पल ऑफ इन्स्क्रिप्शन मध्ये आपण काय बघतोय, बघा, एक आहे अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन. ओके, अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन हे लक्षात ठेवायचं बऱ्याचदा पेपरला, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी एक लक्षात ठेवायचंय की बऱ्याचदा जे एरिया, ओके, लोकेशन विचारतात आणि इन्स्क्रिप्शन विचारतात. सो अलाहाबाद कुठे आहे? उत्तर प्रदेश मध्ये आहे. रिटर्न बाय हरी सेन. अलाहाबाद इन्स्क्रिप्शन रिटर्न बाय हरी सेन फॉर कोणासाठी लिहिलं होतं? चंद्रगुप्त. आता हे लक्षात ठेवायचंय, इन्स्क्रिप्शन खूप महत्वाचा पॉइंट आहे तुमच्यासाठी, कारण इन्स्क्रिप्शन जेव्हा तुम्ही सोर्स ऑफ हिस्ट्री बघतात इथून क्वेश्चन येण्याची शक्यता असते. इन्स्क्रिप्शन वरनं तुम्हाला पेअर मध्ये येऊ शकतं कुठलं इन्स्क्रिप्शन लोकेशन मध्ये आहे. ओके, लोकेशन विचारतात, कोणी लिहिलंय और कोणासाठी. ओके, जेव्हा तुम्ही सोर्स ऑफ हिस्ट्री बघताय तेव्हा कोणी लिहिलंय, कोणासाठी आणि लोकेशन, या तीन गोष्टी नीट स्टडी करायचं आहे वेन वी टॉक अबाउट इन्स्क्रिप्शन. सो अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन रिटर्न बाय हरी सेन फॉर समुद्रगुप्त, आणि याच्यामध्ये संस्कृत लँग्वेजचा वापरलाय. अँड समुद्रगुप्तचे व्यक्ती अँड त्याचे रूल्स काय होते, रूलर कसा होता, काय होता, अचिव्हमेंट. बघा, मी तुम्हाला टाइप ऑफ इथे सांगितलं होतं की इन्स्क्रिप्शनचे टाइप असतात. काही इन्स्क्रिप्शन्सवर अचिव्हमेंट्स लिहिल्यात किंगच्या, तेच मग तुम्हाला अलाहाबाद इन्स्क्रिप्शन मध्ये समुद्रगुप्ताची अचिव्हमेंट्स बघायला मिळतात, तिथे लिहून ठेवलेले आहेत. ओके, मग देन आहे लुंबिनी पिलर इन्स्क्रिप्शन लोकेटेड इन नेपाळ. अशोकाने जेव्हा व्हिजिट केलं, सम्राट अशोक जेव्हा व्हिजिट करतात लुंबिनी, इट्स अ बर्थ प्लेस ऑफ गौतम बुद्ध, तर मग तिथे ते इन्स्क्रिप्शन आहे. देन तुम्ही हाती गुहा इन्स्क्रिप्शन बघतात जे ओडिसामध्ये आहे. ओके, जे कलिंग किंग होते, किंग ऑफ कलिंग, त्याने हे लिहिलेलं आहे आणि त्याचे मिलिटरी कॅम्पियन. अगेन मी तुम्हाला म्हटलं की इन्स्क्रिप्शन टेल अस अ लॉट ऑफ स्टोरी अबाउट ऍडमिनिस्ट्रेशन, मिलिटरी, अचिव्हमेंट, किंग, किंगडम. सो इन्स्क्रिप्शन स्टडी करताना तुम्हाला मेन फोकस करायचा आहे की कुठले इन्स्क्रिप्शन. सगळ्यात मेन म्हणजे पीवायक्यू. बघा, जेव्हा तुम्ही हा स्टडी करताय तुम्हाला बघायचं की याच्यावर कुठले पीवायक्यू विचारले गेलेत, कुठले इन्स्क्रिप्शन विचारले गेलेत, त्याचे लोकेशन विचारले गेलेत. ओके, त्यामुळे स्टडी करताना हा खूप महत्वाचा पार्ट आहे वेन वी टॉक अबाउट सोर्स ऑफ हिस्ट्री. देन लिटरेचर सोर्स. बघा, आपण आर्किओलॉजिकल सोर्स संपवले. आर्किओलॉजिकल सोर्स मध्ये आपण काय बघितलं? कॉइन्स, पॉटरी. ओके, अँड देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन्स्क्रिप्शन. यामध्ये मी सांगेल इन्स्क्रिप्शन ह्या प्रॉपर करायचा आहे. ओके, क्वेश्चन येऊ शकतो. देन लिटररी सोर्स. आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ एन्शंट पाम ट्रीज जे आहे और वुडन टेबल्स वुडन जे ब्लॉक्स आहे त्या वुडन ब्लॉक्स वर काय केले गेले, लिहिले गेले. मग हा कधी आला? हा आला आफ्टर द इन्व्हेन्शन ऑफ रिटर्न सोर्सेस. बघा, तुम्हाला बिफोर जर काही घटना झाल्यात, ओके, बिफोर द इन्व्हेन्शन ऑफ रिटर्न सोर्स, मग हिस्ट्री कशी माहिती करून घ्यायची? बेस्ट सोर्स आर्किओलॉजिकल सोर्स.
ओके, म्हणजे मला जर हिस्ट्री समजून घ्यायची आहे बिफोर रिटर्न सोर्स येण्याच्या आधी जर मला हिस्ट्री समजून घ्यायची आहे, माझ्यासाठी बेस्ट सोर्स कोण आहे? आर्किओलॉजिकल सोर्स, कॉइन, मटेरियल अँड इन्स्क्रिप्शन्स. ओके, फक्त आर्किओलॉजिकल सोर्सचा एक ड्रॉबॅक असतो की टाइम बाय टाइम ते किती प्रिझर्व केले गेलेत. ओके, हळूहळू का ते कॉइन्स वगैरे बऱ्याचदा ती इन्फॉर्मेशन ती लँग्वेज डिकोड करावी लागते. ओके, मग तो एक प्रॉब्लेम आहे. बट आफ्टर द इन्व्हेन्शन ऑफ रिटर्न सोर्स जर मला हिस्ट्री स्टडी करायचं आहे तर माझ्यासाठी काही सोर्सेस आहेत. बघा, रिटर्न सोर्स 2 वे मध्ये असतं. 2 टाइप्स आहे याचे, सेक्युलर लिटरेचर अँड रिलिजियस लिटरेचर. ओके, कुठले 2 टाइप आहे? सेक्युलर लिटरेचर अँड रिलिजियस लिटरेचर. मग आपले जे बुद्धिस्ट जैनिस्ट टेक्स्ट आहे किंवा जे त्यावेळेस कल्चरल सोसायटी सांगतात, ओके, त्यावेळेस रिलिजियस माहिती देतात, मायथोलॉजिकल इन्फॉर्मेशन देतात, त्याला आपण रिलिजियस लिटरेचर मध्ये कन्सिडर करतो. अँड सेक्युलर म्हणजे त्यावेळेस जे ऑथर होते लाईक कौटिल्य यांनी हे लिहिलंय अर्थशास्त्र, किंवा हे कालिदास होते, त्यांचं मेघदूत आहे. ओके, मग हे सगळे सोर्स कोण आहे? सेक्युलर लिटरेचर. त्यामध्ये ऑटोबायोग्राफी, बायोग्राफी हे जे आपण कन्सिडर करतो, हे कशामध्ये कन्सिडर करायचं? सेक्युलर लिटरेचर सोर्स. आणि रिलिजियस लिटरेचर सोर्स म्हणजे काय? मायथोलॉजिकल इन्फॉर्मेशन. ओके, चला वन बाय वन डिकोड करूया. मोस्ट इझी अँड इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा सोर्स ऑफ हिस्ट्री. बघा, हिस्ट्री स्टार्ट करण्यासाठी सोर्सेस माहिती करणं महत्वाचं आहे. चलो, सो वैदिक लिटरेचर. बघा, वैदिक लिटरेचर मध्ये आपण काय बघतोय तर कॉन्फ्लिक्ट होतं आर्य अँड नॉन आर्य, त्याला अनार्य, आर्य अँड नॉन आर्यांमध्ये. ते इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. पॉलिटिकल इन्फॉर्मेशन, त्यावेळेसची इकॉनॉमिकल लाईफ ऑफ आर्यज, हे सगळं माहिती करायचं असेल तुम्हाला, बेस्ट सोर्स कोण आहे? वैदिक लिटरेचर. देन पुराणा, आपल्याकडे 18 पुराणा आहे ज्यामध्ये मायथोलॉजिकल हे दिलंय, इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणतो फॅमिली हिस्ट्री. ओके, ज्याला वंशावळी म्हणतात. ओके, वंशावळी, त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला पुराणामध्ये भेटेल. एक्झाम्पल ऑफ पुराण बघितलं तर वायू पुराण आहे, स्कंद पुराण आहे, मत्स्य आहे, विष्णू पुराण आहे. सो इट इज यूज टू अंडरस्टँड एन्शियंट टाइम. इफ तुम्हाला अजून बेटर अंडरस्टँड करायचंय एन्शियंट टाइम और मायथोलॉजी, सो पुराणा इज अ बेस्ट सोर्स ऑफ हिस्ट्री. देन रामायण महाभारत सगळ्यांना माहिती आहे. ओके, महाभारत धर्म अधर्म. ओके, मग रामायण पण हे दोघं पण जे आहे आपले मायथोलॉजिकल सोर्सेस आहे. ओके, देन जैनिझम अँड बुद्धिझम लिटरेचर. ओके, हा जो पार्ट आहे हा जेव्हा आपण सेपरेट जेव्हा एन्शियंट हिस्ट्री शिकू त्यामध्ये पण क्लिअर करणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देते की बुद्धिस्ट टेक्स्ट ज्या होत्या त्या पाली लँग्वेज मध्ये होत्या. देन जैनिस्ट टेक्स्ट आहे तिथल्या प्राकृत लँग्वेज मध्ये होत्या. ओके, रिटन इन गुजरात. बुद्धिस्ट टेक्स्ट रिटन इन श्रीलंका और नॉर्थ इंडिया. मग त्या ओव्हरऑल ज्या स्टोरीज आहे त्यांचे आयडिओलॉजी, वर्धमान महावीरांची आयडिओलॉजी, गौतम बुद्धांची आयडिओलॉजी, हे सगळे आयडिओलॉजी तुम्हाला कुठे बघायला मिळतील? तुम्हाला बघायला मिळतील बुद्धिस्ट अँड जैनिस्ट टेक्स्ट मध्ये. सो इट इज अगेन अ ग्रेट सोर्स ऑफ हिस्ट्री की त्यावेळेसचं ट्रेड काय होतं, पॉलिटिक्स कसं होतं, सोसायटी कसं होतं. ओके, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला या सोर्सेस मधनं मिळते. तर सेक्युलर लिटरेचर. बघा, मी आताच रिलिजियस, आपण लिटरेचरचा कुठला टाइप कव्हर केला? वी टॉक अबाउट 2 टाइप्स ऑफ लिटरेचर, रिलिजियस अँड सेक्युलर. ओके, रिलिजियस आपण कव्हर केलाय की रामायण महाभारत, ओके, मायथोलॉजिकल सोर्सेस, पुराण. अँड देन आता आपण बघतोय सेक्युलर लिटरेचर. ओके, सेक्युलर लिटरेचर मध्ये आपण काय बघणार आहोत? जस्ट अ मिनिट. ओके, सेक्युलर लिटरेचर ज्यामध्ये तुम्ही काय बघताय की त्यावेळेस सोसायटी, किंग्स आणि ज्या ओव्हरऑल रूल्स होते ते काय होते याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सेक्युलर लिटरेचर मध्ये मिळते. जो धर्मसूत्र आहे, स्मृती आहे. ओके, त्याच्यामध्ये पनिशमेंट दिल्यात की कुठल्या क्राईमसाठी कुठली पनिशमेंट आहे, म्हणजे ओव्हरऑल एक ज्युडिशरी. ओके, त्याची इन्फॉर्मेशन की त्यावेळेस कुठल्या क्राईमला कुठली पनिशमेंट होती, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला सेक्युलर लिटरेचर मध्ये बघायला मिळतात. आपण एक एक्झाम्पल बघितलं, अर्थशास्त्र बाय कौटिल्य. चाणक्य पण आपण म्हणतो. सो चाणक्य यांनी त्यावेळेस मौर्य पिरियड मध्ये लिहिलं होतं आणि ही बुक तुम्हाला इकॉनॉमिकल इन्फॉर्मेशन देते. सो त्यावेळेस इकॉनॉमी कशी होती किंवा इकॉनॉमी कशी असायला हवी याबद्दल सगळ्या गोष्टी चाणक्यांच्या अर्थशास्त्र या बुक मध्ये मेन्शन आहेत. सो इट इज अ सेक्युलर लिटरेचर.
देन कालिदास आहे, बाणाभट्ट आहे, त्यांनी त्यावेळेस आपापल्या बुकमध्ये, तर कालिदास हे तर खूप ग्रेट, त्यावेळेस खूप फेमस काय होते, पोएम्स, त्यांच्या पोएम्स फेमस आहे, प्ले फेमस आहे. मग त्या पोएम मधनं, प्ले मधनं त्यांनी तिथलं कल्चर, की त्यावेळेस कल्चर कसं होतं, सोसायटी कशी होती, किंगडम कसं होतं, लाईफ कशी होती, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस एक्सप्लेन केल्यात. ओके, सो कालिदास, बाणाभट्ट, बघा कालिदास तर त्यांचं मोस्ट फेमस वर्क तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यामध्ये मेघदूत आहे, देन अभिजन शाकुंतलम आहे. ओके, त्यांचे ड्रामा प्ले खूप जास्त, त्याचा मेघदूत तर खूप जास्त फेमस आहे. ओके, देन बाणाभट्टांनी हर्षचरित्र लिहिली आहे. हर्षवर्धन जो राजा आहे, ओके, हर्षवर्धन जो किंग आहे, त्या किंगची ओव्हरऑल लाईफ स्टोरी तुम्हाला बाणाभट्टांच्या हर्षचरित्र इट्स अ बायोग्राफी. बघा, स्टडी करताना दोन गोष्टी असतात, एक असते ऑटोबायोग्राफी आणि एक असते बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजे काय, की समोरच्याने तुमच्याबद्दल लिहिलं ती बायोग्राफी, आणि स्वतःबद्दल लिहिलं त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात. सो हर्षचरित्र इट्स अ बायोग्राफी रिटर्न बाय बाणा भट्ट. कोणासाठी लिहिली आहे, हर्षवर्धन, किंग हर्षवर्धन. ओके, इथे क्वेश्चन येतात, पेअर मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. तुम्हाला एका साईडला बुकचं नेम असेल, एका साईडला ऑथर असेल, असं पण येऊ शकतं पेपरला. त्यामुळे या इन्फॉर्मेशन मिस करायच्या नाहीये. देन मोस्ट, जे सगळ्यात मोठं कल्चर आपण बघतो, तुम्हाला जर इफ यू वॉन्ट तमिळ कल्चर, तुम्हाला तमिळ कल्चरचं प्रॉपर अंडरस्टँड करायचं असेल, त्यातलं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे संगम लिटरेचर. ओके, संगम लिटरेचर 2300 इयर्स अगो लिहिलं गेलं होतं, मदुराई बाय संगम पोएट्स. मदुराईमध्ये आता हे काय होतं, की संगम म्हणजे एक सभा, संगमचा मिनिंग असतो सभा. तर ते सभेमध्ये सगळे पोएट्स होते आणि सगळ्या पोएटने आपलं आपलं नॉलेज एक कलेक्ट केलं. ओके, कलेक्टिव्हली बनवलं, आणि त्या कलेक्शनला आपण संगम लिटरेचर म्हणतो, की ज्याच्यामध्ये त्यावेळेचे जे फेमस पोएट्स होते ते सगळे एकत्र आले. संगम म्हणजे मी सांगितले सभा, तर सभेमध्ये एकत्र आले, सगळ्यांचं नॉलेज एका कलेक्टिव्हली बुक मध्ये लिहिलं गेलं, आणि त्याला आपण म्हणतोय संगम लिटरेचर. बघा, साऊथ इंडिया जर तुम्हाला सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल लाईफ डिटेलमध्ये जाणून घ्यायची असेल, तर इट इज अ ग्रेट सोर्स ऑफ हिस्ट्री. कोण आहे, संगम लिटरेचर. ओके, देन आता असं नाहीये की फक्त आपल्याकडे इंडियन, आपल्याला त्यावेळेस आपण आता फॉरेन ह्याच्यामध्ये पण बघणार आहोत, की फॉरेन अकाउंट्स. बघा, मी काय सांगितलं, लिटरेचर सोर्स मध्ये पहिलं तुमचं कोण होतं, पहिले आपण काय बघतोय, रिलिजियस सोर्सेस, देन सेक्युलर सोर्सेस, आणि देन थर्ड पार्ट जो हा बघणार आहोत तो आहे फॉरेन अकाउंट्स. सो फॉरेन अकाउंट्स पण तुम्हाला काय करतात, इट्स टाइप ऑफ, आज आपण म्हणतो जे ट्रॅव्हलर्स असतात, जे ब्लॉग बनवतात. ओके, मग त्यावेळेस पण असे ट्रॅव्हलर्स होते की ज्यांनी काय केले, इंडियन हिस्ट्री बद्दल इन्फॉर्मेशन लिहिली आहे. मग आपण ते एक एक बघूया. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मेगास्थेनिस, ज्यांना मेगास्थेनिस, ही इज द फादर ऑफ इंडियन हिस्ट्री. हे लक्षात ठेवायचं, फादर ऑफ इंडियन हिस्ट्री कोण आहे, मेगास्थेनिस. आणि त्यांचे जे रिटर्न आहे, म्हणजे ही रोट अबाउट इंडियन पॉलिटिकल अँड कल्चरल लाईफ. देन त्यांचं मोस्ट फेमस बुक आहे इंडिका. देन चायनीज सोर्सेस. बघा, चायनीज सोर्सेस मध्ये जर बघितलं तर ह्या दोन व्यक्तींची नावं आतापर्यंत बऱ्याचदा तुम्ही वाचली असाल आणि ही येते. ओके, याच्यावर क्वेश्चन येतो, हे जरा IMP आहे. ओके, इट्स अ मोस्ट IMP. फायान अँड युआनस्तांग, त्यातलं युआनस्तांग वर खूपदा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला क्वेश्चन बघितले गेलेत. सो ही कमिंग ड्युरिंग द हर्षाज रूल अँड रोट अबाउट द ओव्हरऑल डिटेल अबाउट इंडियन हिस्ट्री. म्हणजे जेव्हा युआनस्तांग इथे हर्षद रूल मध्ये इथे आले होते, ओके, तेव्हा त्यांनी इंडियन हिस्ट्री, इंडियन कल्चर आणि स्पेसिफिकली त्यांनी महाराष्ट्राबद्दल पण लिहिलेलं आहे. ओके, देन फायान ड्युरिंग द गुप्त पिरियड ही रोट अबाउट रिलीजन, इकॉनॉमी अँड सोसायटी. मग तुम्हाला जर हर्षच्या रोल बद्दल त्यांनी खूप चांगल्या गोष्टी लिहिल्या, की हर्षवर्धन कसा किंग होता, ते त्यावेळेस ऍडमिनिस्ट्रेशन किती व्यवस्थित होतं किंवा काय होतं, इकॉनॉमिकल लाईफ कशी होती, पीपल आर हॅपी नॉट, हे सगळं डिटेल त्या युआनस्तांगने आपल्या बुक्स मध्ये लिहिलेले आहेत. सो तुम्हाला जर किंगडम समजून घ्यायची असेल, इफ यू वॉन्ट अंडरस्टँड, किंवा तुम्हाला गुप्त पिरियड समजून घ्यायचा आहे, हर्ष पिरियड समजून घ्यायचा आहे, तर मग गुप्त पिरियड और हर्ष पिरियडची इन्फॉर्मेशन तुम्हाला
काही फॉरेन अकाउंट्स मधनं पण मिळते, ज्यामध्ये फायान ज्यांनी कम्प्लीट गुप्त पिरियड बद्दल इन्फॉर्मेशन लिहिली आहे आणि ह्युआनसांग त्यांनी हर्षवर्धन बद्दल इन्फॉर्मेशन लिहिली आहे. हे दोन्ही पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात की फायान कोणाच्या पिरियड मध्ये आलं होतं, गुप्त पिरियड, अँड ह्युआनसांग कोणाच्या पिरियड मध्ये, हर्ष रूल. ओके, त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे. आता फक्त काही अरब सोर्सेस पण तुम्हाला बघायला मिळतात. मोहम्मद गझनीच्या वेळेस, जस्ट अ मिनिट, ओके, मोहम्मद गझनीच्या वेळेस अल बिरुनी त्यांनी तारिक ए हिंद किंवा किताब उल हिंद हे लिहिलेत. ही बुक्सची नावं येतात. बघा, तुम्हाला सोर्स ऑफ हिस्ट्री मध्ये सगळं फोकस नाही करायचंय, मेन फोकस ठेवायचा आहे. मेन फोकस म्हणजे मी जे स्टार्टिंगला कीवर्ड सांगितले की सपोज स्टडी ऑफ इन्स्क्रिप्शनला काय म्हणतात, एपिग्राफी, किंवा स्टडी ऑफ कॉइनला काय म्हणतात न्यूमॅस्टिक. ओके, किंवा स्टडी ऑफ ज्याला आपण म्हणतो, एक मिनिट थांबा, जस्ट अ मिनिट. ओके, याच्यामधनं काय काय स्टडी करायचं ते मी तुम्हाला सांगते, एक मिनिट. स्टडी ऑफ ओल्ड रेकॉर्ड्स. ओके, स्टडी ऑफ ओल्ड रेकॉर्डला आपण काय म्हणतो, पेलिओग्राफी. सो मग या सगळ्यांमध्ये तुम्हाला सोर्स ऑफ हिस्ट्री खूप इझी चॅप्टर आहे, खूप इझी कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त जास्त फोकस करायचा आहे ऑथर. ओके, ऑथर आणि बुकवर. बऱ्याचदा पेअर मध्ये और एमसीक्यू मध्ये, सॉरी, बऱ्याचदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुमचं सरळ सरळ एकतर नाव येतं पोएट किंवा कालिदासांचं नाव येतं, मग त्यांचे हे येतात, बुक्स येतात की कुठलं बुक त्यांनी लिहिलंय, असे डायरेक्ट म्हणून आपण डायरेक्ट क्वेश्चन वन लाइनर म्हणतो, इथून सरळ वन लाइनर येतात. आणि वन लाइनर साठी तुम्हाला सोर्स ऑफ हिस्ट्री स्टडी करणं खूप जास्त महत्वाचं आहे. बघा, देन Suleiman described the Indian trade religion. Then Al-Burani wrote Tariq-e-Hind और किताब उल हिंद. मोहम्मद गझनी टाइम पिरियड मध्ये आला होता, त्यावेळेस पण इंडियामध्ये कल्चर काय होतं और रिलीजन काय होतं, या सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, ऑथर. बघा, मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते, PYQ इट्स मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स. ओके, तुम्हाला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची असेल हिस्ट्रीसाठी किंवा हिस्ट्रीचा स्टडी करताना, मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स इज PYQ. तुम्हाला काय करायचे की सोर्स ऑफ हिस्ट्री स्टडी करताना PYQ समोर ठेवायचं की कुठले PYQ याच्यामधनं येत आहे. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आणि बऱ्याचदा तुम्ही बघाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ऑथर, त्याचं बुक हे वन लाइनर मध्ये विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर खूप जास्त महत्वाचा आहे. बघा, मुद्रा राक्षस कोणाचं आहे, विशाखा दत्त. तर हे जेवढे पण आहे, किंवा नाट्यशास्त्र कोणाचे, भरत. ठीक आहे, भरत मुनी. देन कालिदासांचं आहे मालविका अग्निमित्र. तर हे विचारलं होतं. ओके, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ओके, मग तुम्हाला अशा पद्धतीने, जसं की अर्थशास्त्र कौटिल्य आहे, पाणिनींचं आहे, नंतर तुम्हाला इंडिका कोणाचं आहे ते पण येतं. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं की या चॅप्टर मधनं सोर्स ऑफ हिस्ट्री जेव्हा तुम्ही स्टडी करताय तेव्हा तुम्हाला बुक, ऑथर याच्यावर फोकस करायचा आहे. ओके, हा खूप इझी चॅप्टर आहे. जस्ट अ मिनिट. ओके, सो आपण आपला फर्स्ट जो सिरीज मधला फर्स्ट पॉइंट और फर्स्ट चॅप्टर जो आहे सोर्स ऑफ हिस्ट्री तो कम्प्लीट केलाय. पुढे आपण एका नेक्स्ट अजून एका चॅप्टर सोबत भेटूया की नेक्स्ट मध्ये आपण डिस्कस करू सिव्हिलायझेशन और प्री हिस्ट्री. ओके, यानंतर आपलं नेक्स्ट लेक्चर असेल प्री हिस्ट्रीवर. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा. जय हिंद.